तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंवर ट्विट करत निशाणा साधला। श्रीकांत शिंदेंचा उल्लेख बाळराजे करत त्यांचा शुभेच्छा स्वीकारतानाचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला। बाळराजांचं अभिष्ट चिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण आहे असा सवाल संजय राऊतांनी विचारला। कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली, शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यावरून राऊतांनी टीका केली आहे। या प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं असं म्हणत राऊतांनी ट्विटमध्ये फडणवीसांना टॅगही केलेला आहे। गुंड हेमंत दाभेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। किशोर मारणे खून प्रकरणात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यासह दाभेकर हा साथीदार आहे। दाभेकर श्रीकांत शिंदे भेटीवर राऊतांनी निशाणा साधला। तर वाढदिवशी शेकडो लोक येत असतात, सेल्फी काढत असतात असं स्पष्टीकरण मंत्री दीपक केसरकर यांनी राऊतांच्या आरोपांवर दिलं आहे। एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत। आपण पाहिला असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत। विचारांचं आदानप्रदान झालं त्यांच्या। आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला त्या गुंडांची फौजच होती असं मी पाहतो। ज्यात मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आहे। पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं। एक गोष्ट अशी आहे, आता माझ्या वाढदिवसाला समजा माझा वाढदिवस आहे, किती लोक आले आणि कोण बुके देऊन गेले कोणाला काय माहिती असतं का? लोक येतात, विश करतात, जात असतात, शेकडोंची गर्दी असते आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दुसऱ्या लोकांबरोबर आलेले असतात। त्याच्यामुळे तुझ्याबरोबर असलेला मनुष्य कोण आहे ही कोण चौकशी करत बसत नाही। त्याने विश केलं, त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी विश केलं, तर असे आमच्याबरोबर रोज सेल्फी काढणारे शेकडो लोक असतात। मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलो, लोक जातात सेल्फी काढतात, तो सेल्फी काढणारा कोण आहे मला माहिती असतं का? हे असे बेलगाम आरोप करणं ही संजय राऊतांची सवय आहे।